नमस्कार, तृप्ती फूड स्टुडिओमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत शेंगदाण्याची पोळी. ही पोळी 4-5 दिवस सहज टिकते किंवा मग प्रवासामध्ये तुम्ही 4-5 दिवस घेऊन जाऊ शकता. ही रेसिपी अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होते. बनवायला एकदम सोपी आहे आणि खायला तर त्याहून मस्त लागते. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी ते एका प्लेटमध्ये शेंगदाणे घेतलेले आहे आणि छोटी वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ छान असा बारीक किसून घेतलेला आहे. त्यानंतर शेंगदाणे छान असे भाजून घेणार आहे. त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये शेंगदाणे छान असे कुरकुरीत होईपर्यंत मंद गॅसवरती भाजून घेणार आहे. पाहू शकता शेंगदाणे मस्त असे भाजलेले आहे. आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ. मग ते थंड होण्यासाठी ठेवून देऊ. मग त्यानंतर एक मोठं ताट घेऊन त्यामध्ये 1.5 कप गव्हाचे पीठ घेऊ आणि एक छोटा कप बेसन पीठ घेऊया. बेसन पिठामुळे शेंगदाणे पोळी एकदम खुसखुशीत अशी होते. नंतर त्यामध्ये 1 चमचा चवीनुसार मीठ टाकू. मग ते छान असं मिक्स करून घेऊ. मग त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊ. पीठ छान असे मिक्स करून त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊ. मग ते चांगले मिक्स करून एकजीव करून घेऊ. आता मस्त असं बनवून झालेलं आहे. मग वरून थोडं तेल टाकून मळून घेऊ. मस्त गोळा बनवून झालेला आहे. त्यानंतर ते पीठ 7-8 मिनिटे भिजण्यासाठी ठेवून देऊ. आता इथे आपले शेंगदाणे छान असे थंड झालेले आहे. मग लगेच आपण त्यावरची साल काढून घेऊ. जेवढी निघेल तेवढी काढून घ्यायची. नाही निघाली तरी चालेल. तर इथे आपली साल काढून झालेली आहे. मग लगेच मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊ आणि वरून आपण गोड किसून घेतलेलं होतं ते टाकून घेऊया आणि थोडी विलायची पावडर टाकू. मग भांड्याला झाकण लावून मस्त असे फिरवून बारीक करून घेऊ. पाहू शकता मस्त असे सारण बारीक झालेले आहे. मग ते आपण मोठ्या ताटामध्ये काढून घेऊ. मस्त असे मिक्स करून झालेले आहे. जसे आपण शेंगदाण्याचे लाडू बनवतो तसे झालेले आहे. गुळामुळे सारणाला ओलसरपणा पण आलेला आहे. तुम्ही याचे ड्रायफ्रूट टाकून लाडू देखील बनवू शकता. तर इकडे पाहू शकता आपले कणिक मस्त असे भिजलेले आहे. आपण हाताने एकदा मळून घेऊ. मग पिठाचा छोटा गोळा घेऊन त्याला हाताने लाटा बनवून घेऊ. मग त्यात ते सारण भरून घेऊ. सारण चांगले जसे दाबून भरायचे आहे. मग ते सर्व बाजूने बंद करून घेऊ. त्यानंतर ते कोरड्या पिठामध्ये बुडवून घेऊ. मस्त असे हाताने चाका बनवून लाटून घेऊया. सर्व बाजूने हलक्या हाताने लाटून गोल बनवून घेऊया. पाहू शकता मस्त अशी पोळी बनवून झालेली आहे. आता लगेच इकडे गॅसवरती पॅन ठेवून पॅन चांगले गरम झालेले आहे. आता लाटलेली शेंगदाणा पोळी त्यामध्ये टाकून घेऊ. मस्त अशा हाताने फिरवत भाजून घेऊया. मग लगेच खालची बाजू भाजून झाल्यावरती पलटी करून घेऊया. अशाच दोन्ही बाजूंनी छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ. मग वरून तूप लावून सर्व बाजूने पसरून घेऊया. इथे तुम्ही तेलही लावू शकता. दोन्ही बाजूने तूप लावून झाल्यावरती ना आणि दोन्ही बाजूने भाजून झालेले आहे.
आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा सर्व शेंगदाणे पोळ्या बनवून घेऊया. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.